श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 4. कुरवपुरात वासवांबिकेचं दर्शन. श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला. पळणीस्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला. श्री पळणीस्वामी म्हणाले, बाबा माधवा, वत्सा शंकरा, आपण तिघही श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपापल्या घडलेल्या ध्यानानुभवांची चर्चा करूया. ह्या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल. भविष्य काळात हूणशक हे व्यवहारात असेल. आज हूणशकानुसार दिनांक 25/5/1336 शुक्रवार आहे. आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्वाचा आहे. मी माझ्या स्थूल शरीराला इथेच ठेवून सूक्ष्म शरीरानं कुरवपुरास जाईन. एका वेळेस 4-5 ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणं मला बाल्यक्रीडा वाटते. आपण सगळेच श्रीपाद श्रीवल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीरानं कुरवपुरात त्यांच्या सान्निध्यात जाईन. स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान. श्री स्वामींचं वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली. म्हणून मी विचारलं, स्वामी, माधवानं श्रीवल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचं दर्शन घेतलंय. आपण सदैव श्रीवल्लभांबरोबर सूक्ष्म रूपानं विचरण करता. मला मात्र त्यांचं नावच माहितीये, रूप माहिती नाही. मग ध्यान कसं करायचं? त्यावर श्री पळणीस्वामी मंदहास्य करत म्हणाले, बाबा, श्रीपादांची भक्ती असल्यास सगळं सिद्ध होईल. श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचं कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात. कासव आपल्या पिलापासून कितीही दूर असलं तरी त्याच्या विचार तरंगानंच त्या पिलांचं रक्षण होतं. थोडी उन्नती झाल्यावर मांजरांच्या पिलाप्रमाणे भक्ताचं पालन करतात. जसं मांजर आपल्या पिलाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते, त्या किशोरांसाठी जिथं सुरक्षित स्थान वाटतं तिथंच त्या पिलास ठेवते. त्यानंतर माकडाच्या पिलाप्रमाणे भक्तांचं पालन होतं. अशा पालनात पिल्लू त्याच्या आईस अति प्रयत्नानं चिपकून असतं. अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळीबरोबर अत्यंत स्वेच्छेनं आनंदानं विहार करणाऱ्या बालमाशासारखे भक्त श्री गुरु समवेत असतात. तू ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील. आज 25/5/1336 शुक्रवार, सर्व शुभयोग मिळून असलेला योग. संपूर्ण असा महोत्तम दिवस आहे. श्री वल्लभांनी अतिमुख्य असा भविष्य निर्णय करण्याचं ठरवलं असून मला सूक्ष्म रूपात कुरवपुरात यावं असं सांगितलंय. ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्याच क्षणी मी कुरवपुरात जाणार. तिथं एखादी महत्वाची घटना घडणार आहे आणि ती माझ्या डोळ्यानं पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंच्या कृपेनंच मिळेल. असं म्हणतच श्री पळणीस्वामी ध्यानस्थ झाले. मी आणि माधव सुद्धा ध्यानस्थ झालो. अशा प्रकारे ध्यानात 10 तासांचा वेळ गेला. ध्यानानंतर श्री पळणीस्वामी अत्यंत उल्हसित दिसत होते. मी आणि माधवनं श्री स्वामींना त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली. त्यावर स्वामींनी हसत मुखानं सांगण्यास सुरुवात केली. शिवशर्माची गाथा. श्रीपाद श्रीवल्लभांचं चिंतनाचं फळ. ते म्हणाले, या कलियुगातील लोकांचं किती महत्भाग्य आहे. कुरवपूर हे गाव फार लहान असलं तरी स्वामींच्या महत्तेस जाणून वेद पंडित सद्ब्राह्मण शिवशर्मा भार्या अंबिकेसह कुरवपुरात राहत होते. कुरवपुरातील एकुलते एक असे हे ब्राह्मण कुटुंब. ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यकर्मानं धनार्जन करून रोज कुरवपुरात परत येत असत. ते फार मोठे विद्वान पंडित होते. ते अनुष्ठानिरत काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते. शिवशर्मास झालेली संतानं थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत. कसा बसा एक मुलगा वाचला. दुर्दैवानं तो मुलगा जड मंद बुद्धीचा होता. निष्प्रयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते. एके दिवशी श्री वल्लभांच्या समोर वेद पठण करून ते मौनपणे उभे राहिले. श्री स्वामींनी त्याचं मनोगत ओळखून मंद स्मित करत ते म्हणाले, शिवशर्मा, दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझंच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो. तुझी काय इच्छा आहे ती सांग. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती, परंतु ती पूर्णपणे रसातळास गेलीये. माझा मुलगा अत्यंत मंदबुद्धीचा आहे. सर्व चराचरात सगळ्या घटाघटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवंत असलेल्या आपणास त्याला पंडित करणं, निष्ठावान करणं काहीच अवघड नाही. एवढी मजवर कृपा करावी. त्यावर श्रीपाद म्हणाले, बाबा, कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफळ अनिवार्य असतं.
सगळी सृष्टीसुद्धा शासनाचं उल्लंघन न करता चालते. स्त्रियांना पूजेचं फळ म्हणून नवरा मिळतो. दानाचं फलस्वरूप मुलंबाळं होतात. सर्वदा दान सत्पात्री करावं. दान घेणारे सत्पात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्टच संभवते. सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेव घातल्यास त्यानं केलेल्या पुण्यकार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्यानं केलेल्या पापकार्यामुळं मिळालेल्या पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दान करताना माणसानं अहंकार रहित होऊन दान करावं, तेव्हाच त्याचं चांगलं फळ मिळतं. पूर्वजन्मीच्या कर्मफळानंच तुला मंदबुद्धीचा मुलगा जन्मला. तुम्ही दाम्पत्यानं अल्पायुषी संतान नको, पूर्णायुषीच द्या असं मागणं केलं होतं. पूर्णायुषी पुत्र दिला. त्याचं पूर्वजन्मीचं पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करायचे, म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असा पंडित करेन. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा वृद्धावस्थेत प्रवेश झालेलाच आहे. मी माझं जीवन त्यागण्यास सिद्ध आहे. माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरं काय हवं? संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले, बरे, तुझा लवकरच मृत्यू होईल. मरणानंतर सूक्ष्मदेहानं धीशिला नगरामध्ये म्हणजे सध्याच्या शिर्डीमध्ये निंब वृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या भूगृहात थोडा काळ तपश्चर्येत राहशील. त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील. याविषयी तू तुझ्या बायकोला थोडं सुद्धा कळू देऊ नकोस. श्रीपाद श्रीवल्लभांच्या भावी जन्माचा निश्चय. आविष्करण. लवकरच शिवशर्मा मरण पावला. अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती. शेजार पाजारचे लोक हसत टिंगल उडवत त्यास अंतच नसे. त्या मठ्ठ ब्राह्मण मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला. त्याची माता सुद्धा असहाय्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली. त्यांच्या पूर्व पुण्याईच्या प्रभावानं वाटेत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समोर आले. त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडवलं. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुणा कटाक्षानं त्या मूर्ख बालकाला महापंडित केलं. अंबिकेनं शेष जीवन शिवपूजेत घालवावं असा आदेश दिला. शनी प्रदोष व्रताचं महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचं फळ कसं मिळतं ह्याची सविस्तर माहिती दिली. पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला. परंतु त्यांच्या समयातीनही लोकात कोणीही नसल्यानं श्री स्वामींनी पुढील जन्मात तिच्या पुत्ररूपात जन्म घेण्याचा निश्चय केला. नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प. समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासवांबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझा संकल्प सिद्ध होईल. मी आणखी 14 वर्ष म्हणजे या शरीराला 30 वर्ष येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातच राहून नंतर गुप्त होईल. त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्तानं नृसिंह सरस्वती या नावानं ओळखला जाईल. ह्या दुसऱ्या अवतारात मी 80 वर्ष राहीन. या अवतार समाप्तीनंतर कर्दळी वनात 300 वर्ष तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात म्हणजे अक्कलकोट इथे स्वामी समर्थ या नावानं अवतार धारण करीन. अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपानं अपरिमित अशा दिव्य कांतीनं अगाध लीला दाखवीन. साऱ्या जगाला धर्मकर्माला अनुसरून त्याविषयी आसक्तीरहित करीन. पळणीस्वामी पुढे म्हणाले, जशी जशी योग बदलतील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल. त्यासाठी परातत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून येईल. शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचं सूचकच होय. अशा रीतीनं प्रभुतत्व खालच्या पातळीवर उतरण्यानं थोड्या श्रमानं मानवास उत्तम फळ प्राप्त होईल. म्हणून कलियुगातील मानव धन्य आहेत. केवळ स्मरण मात्रेस दत्त प्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल. मानवाचं पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत, श्रीचरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्याहीपेक्षा असंख्य मार्ग आहेत. हेच परमसत्य आहे. स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडतं. त्यामुळे साधकांचे पापकर्म, दोष, विषय वासना, संस्कार श्रीपाद श्रीवल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात. त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभ स्पंदनांचा लाभ होतो. श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पापसमुदायाचं पवित्र नदीच्या स्नानानंच निर्मूलन करतात.
तसं न केल्यास त्यांच्या योगाग्नीनंच त्या पापांना जाळून भस्म करतात. ते स्वतः तप करून त्या तपाचं फळ त्यांच्या भक्तांना देतात. कर्मसूत्राचं अतिक्रमण न करता भक्तांचं रक्षण करतात. त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जड स्वरूपी कर्मफलांचं शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात. क्षणोक्षणी त्यांच्या कर्माचा ध्वंस करतात. म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या न कळतच कर्मबंधातून सुटका होते, मुक्ती मिळते. पळणीस्वामींच्या या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता. मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचं साहस केलं. स्वामी, 7.5 त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असं ऐकलं होतं. ग्रहासंबंधी त्रासातून श्री गुरु सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना. यावर पळणीस्वामी म्हणाले, बाबा शंकरा, खगोलशास्त्रातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असं नसतंच. मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महर्दशेनं जन्म घेतो. त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळं त्याला मिळत असतात. ग्रहांच्या मुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळं देणारे असल्यास त्याच्या दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्रानं काही फळं न दिसल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा. या उपायानं सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरु पादुकांना शरण जावं. श्रीचरण सर्व शक्ती संपन्न असतात. शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात. त्या शक्तीकडून निघालेली स्पंदनं शुभ अशुभ घटना घडवून आणतात. प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असतं. ग्रहबाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या ग्रहांचं अधिपत्य असतं तेच पीडित होतात. विश्वचैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते. स्पंदनामुळे आकर्षण किंवा विकर्षण होतं. सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह, बंधुवियोग, कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात. हे सारं आकर्षण शक्ती कमी झाल्यानं मिळणारं अनिष्ट फळ आहे. विश्वशक्तीकडून स्पंदनांची निरंतर उत्पत्ती होत असते. ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचं कार्य करतात. काळ हा शक्ती स्वरूप आहे. थोड्या कालांतरानं ती स्पंदनं त्या माणसास सोडून विधिरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. कालचक्राला अनुसरून त्याचं फळ मिळत असतं. मानवाची दैवभक्ती जागृत होऊन तप जप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते. महात्मे लोक विश्व कल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करत असतात. त्यांच्या तपाचं फळ सुद्धा दान करत असतात. या प्रक्रियेनं विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदनं एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जिथून उद्भवली तिथंच परत जातात, म्हणजे मूळ बिंदुस्थानात जातात. याला तिरोधान म्हणतात. थोडं पुण्यकार्य केल्याबद्दल विशेष शुभ फळ मिळाल्यास त्याला अनुग्रह असं म्हणतात. स्वामी पुढे म्हणाले, बाबा, क्रियायोग सिद्धांताप्रमाणे सृष्टी स्थिती लय या तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केलं. तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद श्रीवल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल. निंबवृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहातील 4 नंदादीपांना तू पाहू शकलास ही असाधारण किमया आहे. श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या तरी महान उद्देशाच्या दृष्टीनंच तुला असा अनुभव दिलाय. त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहितीये. त्यांच्या लीला फार अगम्य असतात, गूढार्थ प्रयोजक असतात. त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मतितार्थ जाणता येत नाही. त्यात सुद्धा देवरहस्य असू शकतात. त्यांच्या अनुमतीनंच मी तुला त्याचं विवरण करू शकलो. समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते. त्यांचं तेच प्रमाण आहेत. त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहेत. विश्वनियंता सुद्धा तेच आहेत. योगसिद्ध आहेत, अमेय आहेत. ते परिमाणाना, मोजमापाना, परिमितीला साध्य होणारे विषयच नाहीत. श्री पळणीस्वामींच्या या वर्णनानं माझं मन आनंदानं बहरून गेलं. मी उडपी क्षेत्राहून निघालो. कुरवपुरास जाताना मध्येच कितीतरी चित्रविचित्र अशा घटना घडत चालल्या होत्या. या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी या विचारानं श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनोत्तर त्यांच्याशी विचार विनिमय करण्याचं ठरवलं. श्री पळणीस्वामींनी माझ्या मनातील भावाला लीलेनं समजावून घेतलं आणि ते म्हणाले,
तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे. भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंच्या चरित्राचं लिखाण करण्याचं तू ठरवलं आहेस. ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील. भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंच्या चरित्राचं लिखाण करण्याचं तू ठरवलं आहेस. ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील. त्यानंतर श्री पळणीस्वामी माधवास त्याच्या ध्यानानुभवाविषयी सांग असं म्हणाले. माधवाने आपल्या अनुभव सांगण्यास सुरुवात केली. श्रीपाद श्री वल्लभांचे जन्मस्थानी श्रींच्या पादुका, श्रीपाद श्री वल्लभ, दत्तात्रेय आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना. श्री पळणीस्वामी म्हणाले, बाबा शंकरा, तू दर्शन घेतलेले श्री वल्लभांचे मातागृहच तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्री वल्लभांचं जन्मस्थान आहे. तिथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षांपासून तपात बसलेले ऋषी आहेत. तू पाहिलेल्या श्री वल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल. पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी अतिप्रयत्नांनी श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्रामृत प्रकाशित होईल. तू बसून ध्यान केलेल्या जागेत श्रीपाद श्री वल्लभ, त्यांचा पूर्ण अवतार असलेले श्री दत्तात्रेय, त्यांचा नंतरचा अवतार श्री नृसिंह सरस्वतींच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील. त्यानंतर त्या क्षेत्रात विस्तारानं लीला होतील. त्यानंतर श्री पळणीस्वामींनी थोडा वेळ मौन धरलं. आमच्या गुहेच्या जवळच असलेल्या नवयुवकाचं प्रेत बाहेर काढण्यास सांगितलं. प्रेतास बाहेर काढल्यावर प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. व्याघ्रेश्वर शर्मा जयघोष करत होता. श्री पळणीस्वामींनी नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला. वयोभारानं शिथिल झालेल्या वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्मानं जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेलं. नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणीस्वामींनी आज्ञा केली, तुम्ही या क्षणीच इथून जावं. बाबा माधवा, तू तुझ्या विचित्रपुरास जा. बाबा शंकरा, तू तिरुपती या महाक्षेत्रास जावं. माधवा, तू तुझ्या सूक्ष्म शरीरानं पीठिकापुरातील पुण्यवंतांचं दर्शन घेतलं. तेच तुला या जन्मात पुरे. श्रीपाद श्रीवल्लभ अनुग्रह प्राप्तिरस्तु. तेव्हाच माधव विचित्रपुराकडे आणि मी तिरुपतीकडे प्रयाणास निघालो. श्रींच्या लीलेचा अंत लागत नाही हेच खरं. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. फलश्रुती मुलींना योग्य वरप्राप्ती, गुरुनिंदा दोष निवारण.